जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचा आपण जे काही सेट स्कोर संदर्भात व्हिडिओ आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये ऑल प्रवर्गाचा जे काही सध्या बघा आपण व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांच्या कमेंट होत्या की जे काही प्रवर्ग वाईज सध्या बघा प्रत्येकांचं आलेल्या वेकेन्सीनुसार सध्या व्हिडिओ बनवा। आतापर्यंत आपण एस टी प्रवर्ग आणि ऑल प्रवर्गासंदर्भात जे काही सर्वसाधारण एक व्हिडिओ बनवला होता, तर आताच्या घडीला महत्त्वाचं या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासंदर्भात बघा बऱ्याचशा कमेंट येत होत्या की ओबीसी प्रवर्गाचा जो काही व्हिडिओ आहे तर तो सध्या बघा व्हिडिओ बनवा, कारण ह्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये आपल्याला माहिती आहे की 66,000 पेक्षा जास्त उमेदवार सध्या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते। आता ह्याच्यामध्ये महिला उमेदवार जे आहे तर त्या बघा सर्वात जास्त असणार आहे। मग का आलेली जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी 3,939 जी काही वेकेन्सी आहे तर ही सध्या बघा आलेली वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते। आता ह्याच्यामध्ये नेमकी निवड कोणाची होणार, कारण ओबीसी प्रवर्गामध्ये जी काही उमेदवारांची संख्या आहे ती देखील मोठी मोठी आहे आणि जे टॉपचे मार्क सध्या घेणारे उमेदवार आहेत तर ते देखील इथं बऱ्यापैकी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण बघा आलेली जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीनुसार नेमकं कोणत्या उमेदवारांना इथं जी संधी असेल तर ती संधी मिळू शकते, तर संपूर्ण आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये ह्या ठिकाणी बघा तुमचा जो काही नंबर असेल किंवा सिलेक्शन असेल तर नेमके किती मार्कापर्यंत इथं होऊ शकतं। तर सविस्तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर हा व्हिडिओ महत्त्वाचा या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी असणार आहे। इतर प्रवर्गाचा देखील अशा पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रवर्गाचे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट देखील करू शकता। तर सविस्तर आपण या ठिकाणी ॲनालिसिस करूया। तर मित्रांनो, जी काही पवित्र पोर्टलवर ओबीसी प्रवर्गाचं जर आपण इथं ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपण जवळपास इथे जर समजा 100+ मार्क घेणारे उमेदवारांचं जर आपण इथं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जर इथे विचार केला आपण तर त्याच्यामध्ये 23,000 ते 24,000 पर्यंत उमेदवार सध्या इथं पाहायला मिळतात, ज्यांना 100+ आहे। परंतु टोटल जर आपण इथं उमेदवारांची संख्या जर घेतली तर इथे तुम्ही लक्षात येईल की जे काही 66,482 उमेदवार आहे तर ते कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे। कारण ह्याच्यामध्ये जर का इथे वरचे सध्या 0 मार्कापासून तर जवळपास 60-80 मार्कापर्यंत जर विचार केला तर हे उमेदवार बघा कोणत्या तरी जर ह्यांच्याकडे समांतर आरक्षण नसेल तर असेही हे पदभरतीमधून सध्या या ठिकाणी बघा त्यांचं कुठेही सिलेक्शन होऊ शकत नाही, कारण पुढचे जे काही मार्क घेणारे संख्या आहे तर ती सर्वात जास्त आहे। ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जे काही 0 मार्क घेणारे एकूण 65 उमेदवार आहे, 1 ते 20 मार्क घेणारे 54 उमेदवार आहे, 21 ते 40 मार्कमध्ये 723 उमेदवार आहे, 41 ते 60 मार्कामध्ये 4,000 बघा 200 उमेदवार, 61 ते 80 मध्ये 14,151 उमेदवार, 81 ते 100 मध्ये किती उमेदवार आहे तर 20,955, 101 ते 120 मध्ये किती उमेदवार आहे तर 17,741, 121 ते 140 मध्ये 7,048, 141 ते 160 मध्ये 1,358 आणि 161 ते 180 मध्ये बघा 181 उमेदवार आणि 181 ते 200 पर्यंत टॉपचे 4 उमेदवार। म्हणजे इथं लक्षात घ्या, जे काही टॉपचे उमेदवार आहे तर त्याला जर आपण इथं कन्सिडर केलं तर जवळपास इथं 100 मार्कापासून आपण कन्सिडर करूया, बरोबर। इथून तर हे जे काही उमेदवार आहे तर हे उमेदवारांची तुम्ही आकडेवारी बघू शकतात। ह्याच्यामध्ये 121 ते 140 मध्ये हो ह्या ठिकाणी बघा खूप मोठ्या प्रमाणात संख्या दिसते, म्हणजे 7,048। त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त संख्या कुठे तर 17,000, म्हणजे या ठिकाणी 100 पासून 101 पासून जर तुम्ही टॉपचे उमेदवार बघितले तर हे एवढे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी शिक्षक पद भरतीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये सध्या असू शकतात। परंतु एवढेच उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये नाही, तर ह्याच्यामध्ये जर तुमचं समांतर आरक्षण असेल तर ह्याच्यापेक्षा बघा ह्या ठिकाणी कमी मार्कवाले उमेदवार देखील त्यांच्या आरक्षणानुसार आलेल्या वेकेन्सीमध्ये कॉम्पिटिशन असणार। परंतु जर तुम्ही सर्वसाधारण वेकेन्सी ओबीसीची आणि ओपनची जर वेकेन्सी संदर्भात जर तुम्ही कॉम्पिटिशन करत असाल तर ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर त्याच्यात बघा जवळपास 121 पासून पुढचे उमेदवाराचा ह्या ठिकाणी बघा कुठेतरी शिक्षक भरतीमध्ये जो काही फेज 1 आहे तर ह्याच्यामध्ये नंबर लागू शकतो। आता ह्यांचं जर सध्या एकंदरीत कॅल्क्युलेशन केलं तर 100 ह्या ठिकाणी 1 ते 120 गुणांमध्ये तब्बल 17,741 ओबीसी उमेदवार येतात। म्हणजे ओबीसी मधील 100+ उमेदवारांमध्ये सर्वात मोठी जी काही गर्दी आहे तर ती 101 ते 120 या पट्ट्यामध्ये पाहायला मिळते। मग का ह्याच्यामध्ये सध्या पुरुष किती आणि महिला किती, कारण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला महिला उमेदवार आहे
त्यानंतर पुरुष उमेदवार म्हणजे इथे 43,574 जे काही आहे तर त्या महिला आहे आणि 22,908 एवढे पुरुष आहे. म्हणजे इथं महिलांची संख्या जास्त आहे आणि महिला जे काही उमेदवार आहे त्यांना पुरुषांपेक्षा जास्त गुण देखील सध्या मिळालेले आहे, कारण टॉपच्या महिला आपल्याला सध्या पाहायला इथं मिळत आहे. एकंदरीत महिला उमेदवारांची संख्या 65% आणि पुरुष 34%. म्हणजे इथं 65 जर महिला असेल तर 34 जे आहे तर ते पुरुष असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमची सर्वसाधारण जी काही मेरिट लिस्टमध्ये जी नावं येणार आहे तर त्याच्यामध्ये महिलांची नावं सर्वात जास्त आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात. तर ह्याच्यामध्ये आता एकंदरीत संपूर्ण जी काही सध्या महिलांचा जर विचार केला आणि पुरुषांचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 100 प्लस घेणारे तुम्हाला इथं रँक दिसते, कारण ह्याच्यामध्ये महिला ज्या आहेत तर ह्या महिला सर्वसाधारण आलेली जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये देखील कॉम्पिटिशन करणार आहे, तर हे देखील लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण एकंदरीत 1 ते 12 पर्यंत बघा ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही कॉम्पिटिशन बघणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त ह्या ठिकाणी 9 ते 10 आणि 11 ते 12 ह्या गटासाठी कॉम्पिटिशन असणार आहे. मग त्याच्यामध्ये परत 6 ते 8 गट येणार आहेत, कारण 6 ते 8 गटामध्ये देखील मोठं कॉम्पिटिशन असणार आहे. त्यानंतर थोडंसं याच्यापेक्षा बघा कमी कॉम्पिटिशन 1 ते 5 मध्ये पाहायला मिळणार. आता इथं जर महिलांचा जर विचार केला आपण तर महिला किती आहे 100 प्लस 16,991. पुरुष किती आहे 100 प्लस 9,341. मग याच्यामध्ये तुम्ही रेंज बघू शकतात की महिलांची रेंज 141 पासून वरती जर बघितलं आपण तर जवळपास या ठिकाणी 800-900 महिलांची संख्या इथं दिसते की ज्यांना 141 पासून जास्त मार्ग आहे. त्याच्यापेक्षा थोडं आपण वर गेलो 121 ते 140, त्याच्यामध्ये हे 4,565 महिला. म्हणजे कुठंतरी जी काही रेंज आहे तर ती रेंज आपल्याला कट ऑफची 121 ते 140 दरम्यान इथं पाहायला महिलांची इथं मिळते. जर का ह्याच्या माध्यमातून जर आपण पुरुषांचा विचार केला तर पुरुष जे आहे तर ते 141 प्लस पासून तर हायेस्ट पर्यंत ह्या ठिकाणी जवळपास 600 ते 650 उमेदवार इथं पाहायला मिळतात. आता ह्यांची संख्या जरी अशी आपण एकंदरीत एकत्र केली परंतु ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं पात्रता वेगवेगळी असणार आहे, प्रत्येकाचं माध्यम वेगळं असणार आहे. काही उमेदवार टी सीटेड क्वालिफाय नसणार, म्हणजे ते डायरेक्ट 9 ते 10 11 ते 12 या गटासाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एकंदरीत प्रत्येक गटाचा जर विचार केला तर त्यांचं कॉम्पिटिशन वेगवेगळं असणार आहे आणि त्यांचा जो काही कट ऑफ असेल किंवा जे सध्या त्यांना संधी जी आहे तर ती वेगवेगळ्या गुणावर इथं होणार आहे. परंतु तुम्ही जर ओव्हरऑल सर्वांचा जर विचार केला तर अशा पद्धतीने कॉम्पिटिशनमध्ये आकडेवारी इथं पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये ओबीसीची जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी म्हणजे किती, तर इथं बघा ओबीसी प्रवर्ग 19% वेकेन्सी बघा त्यांना येत असते. मग त्याच्यामध्ये जवळपास 12.63% आपल्याला वेकेन्सी पवित्र पोर्टलवर आलेली आहे. ती वेकेन्सी किती आहे तर इथं बघा 3,939 एवढी वेकेन्सी ओबीसी प्रवर्गाला आली. म्हणजे एकंदरीत ह्याच्यामध्ये 3,939 जे काही उमेदवार आहेत तर त्यांचं सिलेक्शन ह्या ठिकाणी होणार आहे. मग आता 3,939 मध्ये तुमच्या आलेल्या जे काही जनरल रँक आहे ओबीसीची तर त्याच्यामध्ये तुमचा नंबर इथं बघा लागतो किंवा नाही. कारण ह्याच्यामधले बरेचसे उमेदवार जे आहेत तर ते ओपनची जी 10,228 वेकेन्सी आहे तर काही उमेदवार बघा ह्या ठिकाणी सिलेक्ट होतील. कारण ओपनचे जर तुम्ही या ठिकाणी मेरिट क्रॉस करत असाल बरोबर तर त्या ठिकाणी ओबीसी मधले काही उमेदवार तिथं जातील. मग त्याच्यामध्ये जास्त उमेदवार कुठं आहे तर इथं तुम्हाला दिसतंय जे काही ओपन मध्ये सध्या बघा मेरिट क्रॉस करू शकतात असे ओबीसीचे उमेदवार इथं 161 पासून हे जे आहे टॉपचे हे तर जातीलच महिला 89 ह्या 3 महिला. त्यानंतर पुरुष देखील 161 ते 200 पर्यंत जे आहे म्हणजे इथं 93 आहे, 161 पेक्षा जास्त पुरुष तर ते 93 पुरुष हे 100% ओपन मध्ये कुठेतरी जातील. त्यानंतर परत ओपन मध्ये कोणते उमेदवार येतील, ज्या उमेदवार ह्या गटामध्ये आहे 141 ते 160 मध्ये, पुरुषांमध्ये देखील 141 ते 160 मध्ये म्हणजे किमान 150 प्लस जे काही उमेदवार आहे तर ते मे बी ओपन मध्ये इथं जाऊ शकतात. म्हणजे तुमचे 100-200 जे उमेदवार आहेत तर ते डायरेक्ट ओपन मध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये जाऊ शकतात. म्हणजे इथं तुमची जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये परत 200 ते 250 ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी सध्या तुमच्या सर्वसाधारण गटासाठी त्या ठिकाणी बघा खुल्या होऊन जातील. म्हणजे एवढ्या उमेदवारांना परत संधी कॅटेगरीमधून भेटू शकते. मग काय ह्या ठिकाणी 3,939 वेकेन्सीमध्ये आपण पुढे अनालिसिस जर केलं तर इथं 3,939 मध्ये जवळपास 100 प्लस जर विचार केला तर 26,000 उमेदवार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर गुणोत्तर जर बघितलं तर ह्या ठिकाणी 6 उमेदवार
म्हणजे जवळपास 6 किंवा 7 उमेदवार एका जागेसाठी पात्र आहेत. म्हणजे जे काय कॉम्पिटिशन आहे तर ते 6 उमेदवार एका जागेसाठी करणार, परंतु हे 6 उमेदवार नेमके कोणत्या गटासाठी पात्र आहे तर ते आपल्याला सध्या माहिती नाही, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात, एखादा उमेदवार 1 ते 5 साठी असेल, काही उमेदवार 6 ते 8 साठी असेल, काही उमेदवार 9 ते 10 साठी असू शकतं, काही जे असेल ते 11वी-12वी साठी असेल. म्हणजे याच्यामध्ये कमी जास्त सध्या असू शकतात. मग त्यांची प्रत्येकाची मार्क जरी सध्या इथं सेम असेल, परंतु निवडीची जी काही गट असेल तर तो वेगवेगळा असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये परत कॉम्पिटिशन थोडंसं कमी सध्या बघा इथं होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर पुढे आपण विचार केला तर ह्याच्यात बघा, एक जे काही उमेदवार आहे म्हणजे एका पदासाठी ओबीसी जागेसाठी 6 ते 7 जे उमेदवार आहे तर ते सध्या इथे येणार. मग निवड कशी होणार तर ह्याच्यामध्ये बघा, ओबीसीचे जे काही पोस्ट आहे प्युअर मधल्या त्या एक कन्सिडर होणार. ओपनचं जे काही सध्या बघा गेलेले उमेदवार ओपनच्या आलेल्या पोस्ट कन्सिडर होणार. महिला आरक्षणासंदर्भात त्यानंतर जे 6 ते 8 ला सध्या बघा पात्र आहेत तर अशांसाठी विषयावाईज जी वेकेन्सी आहे तर ती खूप महत्त्वाची असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये परत माध्यम येणार तुमचं मीडियम. त्यानंतर जे काही मॅनेजमेंट म्हणजे खूप साऱ्या उमेदवारांनी जिल्हा परिषदची प्रेफरन्स असेल, मनपाचे असेल, नपाचे असेल, आश्रमशाळेचे असेल, बरोबर, विद्यानिकेतन असेल, असे सध्या दिलेले आहे. त्यानंतर प्रेफरन्स देताना चॉईस केलेला डिस्ट्रिक्ट, तर हे देखील तुमचं ह्या ठिकाणी कट ऑफमध्ये मेरिटमध्ये महत्त्वाचे जे काही रोल प्ले आहे तर ते हे करणार आहे. परंतु इथं जरी तुम्ही प्रेफरन्स कसेही दिले असेल, परंतु तुमच्यापेक्षा जो काही जास्त स्कोरवाला उमेदवार जोपर्यंत सिलेक्ट होत नाही कुठेतरी, तोपर्यंत तुमचं या ठिकाणी बघा नंबर लागणार नाही. मग का वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3,900 समथिंग वेकेन्सी आलेली. मग ह्याच्यामध्ये टोटल जर ह्या ठिकाणी ओबीसी संदर्भात जर आपण इथं चान्सेसचा एनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये 141 प्लस सध्या बघा ह्या ठिकाणी जर स्कोर असेल तुम्हाला तर तुमची निवडीची जी काही स्ट्रॉंग सध्या बघा ह्या ठिकाणी जी निवडीचे चान्सेस आहेत तर ते स्ट्रॉंग असणार आहे. कारण हे तुम्ही स्ट्रॉंग झोनमध्ये सध्या असणार आहे. कारण का तर 141 प्लस फक्त 1543 उमेदवार आहे. वेकेन्सी किती आलेली आहे 3939, बरोबर. म्हणजे 3,939, म्हणजे इथे 141 प्लस 1543 आहे. हे जरी वेगवेगळ्या गटासाठी पात्र असेल, परंतु बघा हे टॉपचे उमेदवार असल्यामुळे हे कुठंतरी सिलेक्शन होणार. त्यानंतर ज्या उमेदवारांचं 131 ते 140 आहे तर त्यांचं कॉम्पिटिशन झोनमध्ये असणार आहे. म्हणजे यांचं थोडंसं कॉम्पिटिशन होणार आहे ह्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये, असं तुमचं सिलेक्शन तिथं होऊ शकतं. एखाद्या उमेदवाराचं 121 ते 130 मध्ये असेल तर ते कॉम्पिटिटिव्ह झोनमध्ये त्या ठिकाणी असू शकतात. त्यानंतर 111 ते 120 असेल तर इथं सर्वात जास्त बघा हाय कॉम्पिटिशन झोनमध्ये तुम्ही मोडणार आहात. 101 ते 110 असेल तर इथं सर्वात जास्त बघा ह्या ठिकाणी धोक्याचा झोन असणार आहे. कारण एवढे उमेदवार जे आहे 101 ते 120 मध्ये 17,741, म्हणजे वेकेन्सी जर बघितली आपण 3,939, तर ह्याच्यामध्ये जर विचार केला तर हे उमेदवार मोठ्या संख्येने आहे आणि वेकेन्सी कमी आहे. म्हणजे जो काही सध्या कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशन आपल्याला इथले जे वरचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळणार. आता ह्याच्यामध्ये जर का आपण 3,939 वेकेन्सीचा विचार केला, कारण ही वेकेन्सी 1 ते 5 साठी आहे, 6 ते 8 साठी आहे, 9 ते 10 साठी आहे आणि 11 ते 12 साठी आहे. परत ह्याच्यामध्ये मीडियम येणार, वेगवेगळे मीडियम, मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू. त्यानंतर विषय जर असेल 6 ते 8 साठी भाषा असेल, गणित विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, असे विषय म्हणजे ह्याच्यामध्ये 1 ते 5 ची परत वेकेन्सी येणार. अशा भरपूर बघा ह्या ठिकाणी गट असल्यामुळे वेगवेगळे जे काही कॅन्डिडेट आहेत तर ते पात्रतेप्रमाणे तिथं सध्या सिलेक्शन त्यांचं होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही टॉपचे उमेदवार आहे 141 प्लस किंवा 121 ते 140 मध्ये हे जे काही उमेदवार आहे तर हे उमेदवार वेगवेगळ्या गटासाठी इथं पात्र असू शकतात. कारण 3,939 वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सीमध्ये जवळपास अंदाजित 121 ते 140च्या रेंजमध्ये जो काही मेरिटचा असेल तर तो सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता याच्यामध्ये एक अंदाज आहे ओबीसी प्रवर्गासंदर्भात की कोणत्या उमेदवारांचं जे काही निवडीचे चान्सेस सर्वात जास्त असणार. ज्या उमेदवारांचं 140 प्लस उमेदवार आहेत तर ते कुठे ना कुठे निवड होतील. त्यानंतर 135 ते 139 असेल त्यांची देखील सध्या बघा निवडीची मजबूत स्थिती आहे. 130 ते 134 असेल त्यांची चांगली सध्या बघा संधी इथं मिळू शकते. त्यानंतर 125 ते 129 या ठिकाणी स्पर्धा असेल, थोडीशी स्पर्धा सध्या बघा इथं असू शकते. त्यानंतर बॉर्डर लाईन जर आपण बघितली 120 ते 124 मध्ये बॉर्डर लाईन आपण इथं बघू शकतो. म्हणजे हे इकडं विदाऊटमध्ये किंवा विथमध्ये अशा पद्धतीने ह्यांचं कुठंतरी रिकमेंडेशन होऊ शकतं. त्यानंतर कमी संधी जर म्हटली आपण तर 115, 119 ते
1 ते 104 ह्याच्यामध्ये बघा कमी संधी सध्या पाहायला मिळणार. सुमारे जर संभाव्य कटऑफचा जर विचार केला आपण विदाऊटचा ओव्हरऑल 1 ते 12 साठी, कारण ह्याच्यामध्ये 1 ते 12 जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 1 ते 8चा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये जो काही कट ऑफ आहे तर तो एक ह्या ठिकाणी 9 ते 10 किंवा 11 ते 12 पेक्षा थोडासा कमी राहणार. 9 ते 10 साठी किंवा मग 11 ते 12 साठी बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त कट ऑफ असणार. परंतु तुम्ही जर 1 ते 8 साठी जर पात्र असाल आणि तुमचा 125 ते 132 दरम्यान जर स्कोर असेल तर तुमची निवडीची शक्यता इथं बघा असणार आहे. तर सध्या अशा पद्धतीने जो काही डेटा आहे तर त्या डेटावरनं आपल्याला थोडंसं ॲनालिसिस ह्याच्यावरनं कळते. ह्याच्यामध्ये ॲक्युरेट जे काही ॲनालिसिस असेल तर ते सध्या आपल्याला करता येणार नाही, कारण जो काही आपण डेटाच्या माध्यमातून सध्या इथं करतोय, कारण एवढे उमेदवार कॉम्पिटिशनमध्ये असल्यावर ह्या ठिकाणी आलेली वेकेन्सी देखील मॅटर करणार आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळी पात्रता, सीटेट क्वालिफाय, टी क्वालिफाय असे वेगवेगळे गट असतात. म्हणून थोडंसं ह्या ठिकाणी जे काही ॲनालिसिस आहे तर त्या ॲनालिसिसवरनं तुम्हाला अशा पद्धतीने जर मार्क असेल तर होप्स ठेवू तुम्ही शकतात. कारण जोपर्यंत ह्या ठिकाणी मेरिट लिस्ट आता सध्या बघा ह्या ठिकाणी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत थोडंसं ह्याच्यामध्ये मायनस प्लस सध्या होऊ शकतं. तरी देखील अशा पद्धतीने एक प्राथमिक अंदाज सध्या बघा पाहायला मिळतोय. ह्यापैकी तुम्हाला रेंजमध्ये मार्क असेल, आरक्षण असेल व्यवस्थित बघा समांतर आरक्षण, तर त्यांना बऱ्यापैकी जी संधी आहे तर ती मिळू शकते. तर सध्या हा ओबीसी प्रवर्गाच्या 3939 ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये महिलांचा जो काही सध्या बघा संधी आहे तर ती महिला उमेदवारांना सर्वात जास्त सध्या इथं संधी अवेलेबल होणार आहे. तर ही एक महत्त्वाची बघा माहिती होती. माहिती जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर सध्या हे एक महत्त्वाचं बघा जे काही ॲनालिसिस होतं तुमच्या कमेंटनुसार तर हे तुमच्यापर्यंत ॲनालिसिस व्हिडिओ पोहोचवण्यात आलं आहे. तर सध्या ही एक अपडेट होती. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुम्ही जर या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल तर इतर ओबीसी बांधवांपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील प्राथमिक अंदाज ह्याच्यावरनं कळेल. तर जेव्हा लिस्ट लागेल तेव्हा सध्या बघा संपूर्ण चित्र क्लिअर होईल. तर सध्या तरी हे एक प्राथमिक अंदाज होता. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ.